कीर्तन 25वे पंचपदी अनुक्रम. कीर्तनाचा अभंग. जनास उपदेश. करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणेचे करू नका. जेणे नये जन्माची यातना, ऐशी या साधन करा काही. साधनांचे सार मंत्रबीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घरे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप. या अभंगात एकनाथ महाराज जीवांना असा उपदेश करतात की बाप हो, हरीच्या प्राप्तीचे काही साधन करा, परंतु चुकून सुद्धा करणीचे साधन करू नका. जेणेकरून जन्माचे दुःख नाहीसे होईल व जन्माची यातना होणार नाही असे साधन करा. एक हरिनामाचा जप केला असता कोटी यज्ञ केल्याचे फळ मिळते. श्री जनार्दन स्वामींच्या कृपेने नाथ महाराज म्हणतात की या संबंधाने कोणताही संशय घेऊ नका. निश्चयाने तुम्ही हरिरूप व्हाल. आमची ही सध्या चालू असलेली प्रवृत्तीपर साधने पाहून एकनाथ महाराज हे मोठ्या कळकळीने प्राणीमात्रांना उपदेश करतात की तुम्ही हरीच्या प्राप्तीचे खरे साधन करा, परंतु करणीचे करू नका. तुमच्याकडून जो जो परमार्थ होत आहे तो सर्व वरपंगी असून करणीचा म्हणजे लोकांकरिता आहे. तो कसा तर लोकांनी चांगले म्हणावे, बुवा म्हणावे, तीर्थ व्रत दान धर्म कर्म उपासना भक्ती कीर्तन नामस्मरण संन्यास ग्रहण ब्रह्मचर्य पोथींची पारायणे वगैरे हे सर्व हा लोकांकरिता करीतो. जगात प्रसिद्धीला यावे व त्यांच्या स्तुतीस पात्र व्हावे व साधूपणाचा अभिमान मिरवावा इत्यादी लोकेपणा याच्या ठिकाणी येतात. मी 40 दिवसांचा उपवास केला म्हणून गावात त्याची मिरवणूक काढून जग जाहीर करतात. मी काशी यात्रेला जाऊन आलो असे म्हणून हा घरी माऊंदे घालतो व डांगोरा पिटतो. असे केल्याने देव मात्र अंतरतो. कीर्तनात लोक खदखदा हसले म्हणजे हा समजतो मी मोठा कीर्तन करणारा चांगला आहे. कीर्तनाच्या अभंगात काय प्रतिपादन करतो व अभंगाचे म्हणणे काय आहे याचा अर्थ न समजता फक्त लोकरंजनास्तव हा कीर्तन करतो. हे तरी लोकांकरिताच. मागील संतांनी अभंग करून लिहून ठेवले आहेत ते जनास निरोप सांगण्याकरिता आहेत. त्या अभंगाचा यथार्थ अर्थ करून लोकांच्या पुढे ठेवणे हा त्यांनी आपणास निरोप सांगितला आहे. त्याला म्हणावे निरूपण. ते न करता हा मनोरंजन गोष्टी सांगून लोकांची करमणूक करतो व ज्याला काही थोडेसे व्युत्पत्तीचे ज्ञान आहे तो निवृत्तीपर अभंगाचा प्रवृत्तीपर अर्थ करून ब्रह्मनिरूपण मुळीच करीत नाही. तो म्हणतो यांना काय समजते, हे तरी लोकांकरिताच, परंतु हे करणीचे साधन असल्यामुळे देवाची भेट होत नाही. पोथीत काय आहे हे न समजता जे सांगणे ते लोकांकरिता. नामस्मरण करा म्हणतो, परंतु त्या नामाचा गूढार्थ याला माहीत नसतो व मुखाने नाम घ्या म्हणतो ते लोकांकरिताच. वाऱ्या करणे याला खरी वारी कोणती करावी ते त्याला माहीत नाही. मी फार जुना वारकरी आहे असे लोकांकडून म्हणून घेतो. निराहार उपास केला म्हणजे लोकांनी म्हणावे की हा महात्मा आहे. खऱ्या संन्यासाचा धर्म याला माहीत नाही. कल्पनेचा ध्यास करणे हा संन्यासाचा धर्म आहे. कल्पनेचा सम्यक न्यास हा आत्मज्ञाना वाचून होत नाही. हाच खरा संन्यास. याखेरीज जो संन्यास तो लोकांकरिताच. ब्रह्मज्ञाने विन संन्यासी, नटाच्या ऐसे मुंडनत्यासी, सोकले मिष्टान्न भिक्षेसी, वृथा गेरुसी नाशिले. खऱ्या ब्रह्मचर्य व्रताचा अर्थ याला माहीत नसून मी ब्रह्मचारी आहे असे लोकांत प्रसिद्ध करतो व लोकांनाही तसाच उपदेश करतो की तुम्हीही ब्रह्मचारी राहा अगर व्हा. ब्रह्म जाणून ब्रह्मीचा आचार सदोदित राखणे म्हणजे ब्रह्मानंदात सदा सर्व काळ निमग्न असणे हा खरा ब्रह्मचारी. याखेरीज जे जे ब्रह्मचर्य व्रत ते लोकांकरिताच. हे सर्व उपाय करणीचे आहेत. हे आचारल्याने आयुष्याची मात्र हानी होते. एवढ्याकरिता प्राणीमात्र जीवांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. जे कोणी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेत नाहीत त्यांचा नाथ महाराजांनी फार धिक्कार केला आहे. तो असा न साधिता आत्मज्ञान, केवळ जे विषयी जन, ते श्वान सुकरा परिसहीन, माणूसपण त्या नाही. निजात्मप्राप्ती लागोनी, देवी केली मनुष्य योनी, तो देवाचा विश्वास बुडवूनी, विषय सेवने निजपतन. ब्रह्मज्ञाने विन शास्त्रज्ञ, ते अंधारीचे खद्योत जान, नरदेह परम पावन, पावोनी न साधी ब्रह्मज्ञान,
तो लांडा गर्धब जान पुच्छे विनदुपाये. तेव्हा करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. नरदेहीचा हाची स्वार्थ, करावा चौथा पुरुषार्थ. तो न करिता जो का अर्थ, तो अनर्थ जाणावा. पुन्हा जन्म येणार नाही व यमयातना चुकतील असे साधन करा. ते कोणते तर साधनांचे सार मंत्रबीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. एकनाथ महाराज म्हणतात, आत्माच बीजमंत्र आहे, त्याचे ज्ञान करून घ्यावे. हे सर्व साधनच श्रेष्ठ साधन आहे. याच्याच योगाने जन्म मरण नाहीसे होईल, यमाची जाचणी होणार नाही. ते आत्मतत्वाचे ज्ञान मिळवण्याकरिता अनन्य भावाने सद्गुरूला शरण जावे, म्हणजे ते ज्ञान करून देतील. सद्भावे अनन्य शरण, तो गुरुकृपा पावे अपन. पाहोनी अधिकार लक्षण, गुरु गुप्त ज्ञान उपदेशी. काया वाचा मन धन, सांडुनी समर्थता महिमान. जो सद्गुरुसी अनन्य शरण, तो सत्शिष्य जान साधुत्वे. हे ज्ञान करून घेण्याकरिता जो ज्ञानीय गुरु असेल त्यांच्याकडून ते प्राप्त करून घ्यावे. त्याची भगवत भावाने भक्ती केल्याखेरीज ते गुह्य ज्ञानाचा उपदेश करणार नाहीत. मज आणि सद्गुरु मूर्ती भेद नाही गा कल्पंते. येणे अभेद भावे जे भजती, ते ज्ञान पावती सहजचे. गुरु ज्यावरी अनुग्रह करी, त्यासी मी भगवंत उद्धरी. गुरु परमात्मा परेशु, ऐसा जयाचा विश्वासो. त्याचा मी ऋषिकेशु, जो जगदीश जगाचा. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी आथे आणावे. तरी संताया भजावे सर्वस्वेसे. तनुमनु जीवे चरणासी लागावे, आणि अगरबता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील पुशिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पनये. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, जे मोहांधकारू जाईल. जय गुरुकृपा होईल पार्थागा. निज शिष्याची मरण चिंता, स्वये निवारी जो वस्तुता. तोची सद्गुरु तत्वता, येर ते गुरुता मंत्र तंत्रोपदेशी. त्यांच्यावर भाव ठेवून भक्ती केली असता तुझे सर्व संशय तू पुसशील, तसतसे ते दूर करतील आणि एक आत्मतत्वाचा ठाम निश्चय करून देतील. त्या आत्मतत्वाचे वैराग्ययुक्त ध्यान अभ्यासादी साधनांचे शिक्षण देऊन अपरोक्षानुभव करून देतील. त्याच्या योगाने तुझे जन्ममरण नाहीसे होईल. ज्यावेळी ब्रह्मदेवांनी प्राणी उत्पन्न केले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली की देवा, ह्या ठिकाणी आम्हाला काय तरुणोपाय आहे. त्यावेळेस कृतयुग असून रामकृष्णादी अवतार हे मुळीच नव्हते. तेव्हा आम्ही कोणत्या देवाची भक्ती करावी. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले की सर्व प्राणीमात्रांच्या देहात एक आत्मतत्व आहे, त्याची जीवांनी प्रेमपूर्वक भक्ती करावी. हा स्वधर्मरूपी यज्ञ आहे, याचे निरंतर ध्यान करावे, म्हणजेच जीवाने स्वरूपी राहावे. तुम्ही उपास तापास न करता कोणत्याही प्रकारची शरीरास पीडा देऊ नये, तीर्थयात्रा करू नका, कोणतेही व्रत करू नका वगैरे. याला प्रमाण ते वेळी प्रजी विनविला ब्रह्म, देवा काय अश्रव्य येथ आम्हा. तव म्हणे तो कमळ जन्मा भूतांप्रती, तुम्हा वर्णविशेष वसे. आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे, याते उपास मग अपेसे पुरती काम. तुम्ही व्रत नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी गा. योगाधिके साधने, साकांश आराधने, मंत्र यंत्र विधाने झनी करा, म्हणजे करू नका. देवांतरानं भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. तैसा स्वधर्मरूपो मखू, म्हणजे यज्ञ हाची सेव्य तुम्हा एक. ऐसे सत्यलोक नायकू बोलता झाला. ज्ञानेश्वरी. एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही ही जी करणीची साधने करता त्यापासून खरे फळ मिळत नसून आयुष्य मात्र फुकट जाते. आणि संताला शरण जाऊन हे एकच साधन केले असता कोटी यज्ञ करण्याचे तुम्हाला फळ मिळते. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. या आत्मतत्वाचे नाम म्हणजे ध्यान करून संसारातील व्यवहार केले असता कोटी यज्ञ करण्याचे फळ मिळते. याच आत्मतत्वाला हरी म्हटले आहे. नाथ महाराज म्हणतात की सद्गुरू जनार्दन स्वामींची मी भक्ती केली व त्यांनी मला या आत्मतत्वाचा बोध करून अंगे ब्रह्मरूप केले.
हे मी निश्चयाने सांगतो. यात तुम्ही कोणत्याही प्रकारचा संशय घेऊ नये. ज्याप्रमाणे मी सद्गुरूची भक्ती केली व हरिरूप झालो तशी तुम्ही सुद्धा करा. जो गुरुकुळे सुकुलिनो, जो गुरुबंधू सौजन्ये सुजनो, जो गुरुसेवा व्यसने सव्यसनो निरंतर. गुरुसंप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम, गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे गा. गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता, जो गुरुसेवे परवता मार्गुनेने. मी गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार, गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे. शिवतले गुरुचरणी भलतैसे हो प्राणी, तया सकळ तीर्थे आणि त्रैलोक्याची. श्री गुरुचे उशिटे लाहे जे अवचटे, तै तैने लाभे खेटे समाधीसे. याप्रमाणे तू गुरुची भक्ती केली असता हरिरूप होशील यात संशय नाही. छेदावया संसार बंधन, करावे सद्गुरु सेवन. सद्गुरु सेवा ते माझे भजन, गुरु आम्हा भिन्न भावो नाही. सद्गुरु विन ब्रह्मज्ञान, सर्वथा नव्हे नव्हे जान. हे उपनिषद अर्थे प्रमाण, परमनिर्वाण सांगितले. नाथ भागवत. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरिरूप. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.